आज आपण पाहतो आहोत की 1, 4 व 6 जून या 3 दिवसांमध्ये रावेर तालुका व परिसरामध्ये मोठं चक्रीवादळ झाल्यामुळे अभूतपूर्व नुकसान केळी उत्पादकांचं झालं। या नुकसान भरपाईच्यासाठी संदर्भातील शासनानं तत्कालीन सर्व जे काही अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत पंचनाम्यांची प्रोसेस पूर्ण केली। पंचनाम्याची प्रोसेस पूर्ण होऊन आज 2 महिने झालेले आहेत। मात्र याच पद्धतीनं मध्य प्रदेशात सुद्धा वादळ झालेलं होतं आणि मध्य प्रदेशाच्या शासनातर्फे प्रति हेक्टरी शासनानं 2 लाख रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात देऊन टाकलेली आहे। आणि असं असताना आपण पावसाळी अधिवेशनाची सर्व शेतकरी आवासून वाट पाहत होते, मात्र पावसाळी अधिवेशनामध्ये शासनानं कुठलीही मदत शेतकऱ्यांना दिली नाही। किंबहुना 2 महिने झाल्यावरही किती रक्कम मदत मिळेल किंवा पीक विम्याचे कोणकोणते महसूल मंडळ यामध्ये बसलेले आहेत किंवा कोणकोणत्या परिक्षेत्रामध्ये त्यांनी वादळ बसवलेलं आहे त्या संदर्भातील पीक विमा कंपनीची सुद्धा माहिती दिलेली नाही। यासोबतच गेल्या वर्षभरापासून आपण पाहत आहोत की 4,500 शेतकरी असे आहेत जे रावेर तालुक्यामध्ये त्यांचं क्षेत्र पीक विम्याचं घटवून त्यांनी कमी त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे। या संदर्भात शेतकऱ्यांना कुठलीही नोटीस दिलेली नाही। एका बाजूनं शेजारच्या मध्य प्रदेशामध्ये इथून 25 किलोमीटरवरती एक वेगळा न्याय शेतकऱ्यांना मिळतो आहे आणि त्यांच्या खात्यात रक्कम होते। मात्र इथं डबल इंजिनचं सरकार असल्यावर सुद्धा या ठिकाणी शासन अत्यंत दुर्लक्षपणे शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत। आणि आम्ही या मागणीच्या निवेदनासाठी आम्ही आज तहसीलदारांना जे दिलेलं निवेदन आहे हे आमचं मत दिलेलं आहे किंवा आपण आठवडाभराची आम्ही या ठिकाणी मुदत देत आहोत। आठवडाभरानंतर सर्व केळी उत्पादकांनी नुकसान झालेले शेतकरी असू द्या, व्यावसायिक असू द्या, ज्यांचं या वादळामध्ये नुकसान झालं त्या सगळ्यांना नुकसान भरपाई मिळावी या संदर्भामध्ये आम्ही ठिय्या आंदोलन शासनाच्या या तहसील कार्यालयाच्या समोर घेणार आहोत। शासनाने याची दखल घ्यावी यासाठी आजचं आम्ही निवेदन दिलेलं आहे।